हाय, आजचा व्हिडिओ हा सर्वांना पुरवण्यासारखे असलेले ड्रायफ्रूट्समधले एक ड्रायफ्रूट्स म्हणजे खजूरबद्दल आहे। निरोगी जीवन जगण्यासाठी उत्तम जीवनशैली असणे गरजेचे आहे। निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार, उत्तम व्यायाम, पुरेशी झोप आणि लवकर उठणे हे काही सवयीमुळे आपण तणावमुक्त जगण्यास मदत होते। यासह काही ड्रायफ्रूट्स, भाजे किंवा फळे आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे। त्यातील खजूर हे ड्रायफ्रूट्समधलेच एक खजूरमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात। शरीरातील रक्तवाढीसाठी तर फारच उपयोगी आहे। ज्याचे हेमोग्लोबिन कमी आहे ते जर दररोज 4 खजूर तुपात भिजवून जर खाल्ले तर हेमोग्लोबिन स्तर वाढण्यासाठी मदत होते। त्याशिवाय शरीरातला ऊर्जा मिळते। हाडांच्या मजबूतीसाठी तरी खजूर फारच उपयोगी आहे। वजन कमी असणाऱ्यांचे वजन वाढीसाठी फार उपयोग पडते। शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवते। आपण गूळ किंवा साखर उपयोग करून काही गोड पदार्थ किंवा पेय बनवत असतो। त्याऐवजी आपण त्या पदार्थामध्ये, पेयामध्ये आपण जर खजूर वापरून जर केले तर ते पेयाला गोडावाही मिळतो, पौष्टिकताही मिळतो, अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात। ड्रायफ्रूट्सचा लाडू तर सगळ्यांना माहिती आहे। आधी आपण ड्रायफ्रूट्सच्या लाडूमध्ये डिंकाचे लाडू बनवण्यासाठी गूळ किंवा साखरचा उपयोग करत होतो। आता सध्या गूळ किंवा साखर, डायबिटीस तर जास्तीत जास्त लोकांना असं डायबिटीस झालं म्हणजे साखरे वर्ज्य कर, गूळ वर्ज्य करा असेच डॉक्टर सांगत असतात। आपल्याला गोड तर खायला पाहिजे, मग काय करायचे? त्या गोडाऐवजी, गूळ किंवा साखरेऐवजी आपण डिंकाचा लाडू बनवत असताना तुपात तळलेले डिंक, बारीक केलेले खोबरे, खारीक, बदाम, अक्रोड, काजू हे सगळं जाडसर आपण वाटून घेतलेले असते। त्यामध्ये जर आपण मऊसर खजूर करून गुळाऐवजी ते घालून वापरून जर लाडू बांधले तर अतिशय छान, चविष्ट, गोड व अतिशय आरोग्याला उपयोगी असे लाडू बनले जाते। म्हणून मला वाटते आपण नेहमी गुळाऐवजी किंवा साखरेऐवजी गोड पदार्थामध्ये असं मऊसूत खजूर वापरणे केव्हाही चांगले। हे खजुरामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत। सीडलेस खजूर येते, मऊ खजूर येते, अनेक प्रकारचे येतात। वयस्कर माणसासाठी हे आता आपल्याला दिसत असलेले हे खजूर अतिशय मऊ आणि वयस्कर माणसासाठी तरी खूपच चांगले, ऊर्जा निर्माण करतात, शक्तिवर्धक असे हे खजूर। म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे आज। थँक्यू।